माझी रेसिपी आहे गवारीची भाजी। ही आहे गावठी गवार, बुधवारच्या बाजारातून मी पाव किलो घेऊन आली। याच्यामध्ये मी घालण्यासाठी तयारी केलेली सामग्री आहे कांदा, टोमॅटो, कच्चे शेंगदाणे जे मी ओबडधोबड वाटून घेतलेले आहे, माझा लसूण, लसणाची वडी बर का। माझ्याकडे साबूत कोथिंबीर नसल्यामुळे मी कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट इथे घेतलेली आहे। चला तर मग आपण करूया गवारीची भाजी। थोड्याशा तेलामध्ये आपण गवारी भाजून घेऊया। आपण छानपैकी भाजून घेतलेली आहे आणि आता आपण ती ताटात काढून घ्यायची आणि आता आपण तयारी करणार आहोत फोडणीची। आपलेल्या तेलामध्ये आपण आता टाकलेली आहे मोहरी, छान तडतडू दे तिला आणि मग टाकणार आहोत आपण जिरे, लसूण पेस्ट, लसणाला तेलात टाकल्यानंतर ना काय सुगंध सुटलाय, वा वा वा। तिला आपण छान असं जरा भाजून घेऊया। गॅस थोडा कमी करते, नाहीतर मग उगाच जळायला लागायची। आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण कांदा, काय करू, एका हातामध्ये कॅमेरा आणि एका हाताने सर्व काम। कॅमेरा मग नाहीये ना माझ्याकडे, मग काय करणार। टोमॅटो पण पडलाय असं। आता आपण छानपैकी कांदा परतून घेऊया। झाल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे ओबडधोबड कुटलेले शेंगदाणे, कारण शेंगदाणे पण भाजले गेले पाहिजे ना, मग तो कांद्याबरोबर भाजणार। त्यानंतर ना मी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट, त्याचबरोबर थोडीशी हळद, हिंग आणि टोमॅटोचे तुकडे। आता काही जण म्हणतील की बाबा गवारीच्या भाजीमध्ये कोणी टोमॅटो टाकतं का? मी टाकते बाबा, मला जाम आवडतात टोमॅटो। ही माझी पद्धत आहे गवारीची भाजी बनवण्याची। तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा बरं का। मीठ ऍड करूया, थोडंसं टाकलं। मसाल्यामध्ये गवारी ऍड केलेली आहे आणि थोडं आपण असंच वाफेवरती शिजवण्याचा प्रयत्न करूया। थोडा वेळ आपण झाकण लावून ठेवूया। थोडंसं शिजवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, विदाउट पाण्यात आपण शिजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी ऍड करूया, लिटल बिट। आणि आता आपण भाजी शिजण्यासाठी झाकून ठेवूया। अशा पद्धतीने आपली गवारीची यम्मी यम्मी भाजी तयार झालेली आहे। तर सगळ्यांनी या लवकरात लवकर गवारीची भाजी आणि चपाती खायला।